तर मित्रांनो, आता ही मंडळी आल्यात बघा गोट्यावर. तर बघू आता कोण कोण आलंय, काय आलंय, कसं आलंय काय. नमस्कार. हे काय आता चालू आहे? बैल कुठे आहेत काय? चाललंय आता. चला की. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण कवठे यात्रेनिमित्त गावामध्ये आलोय आणि अतिशय छान सुंदर अशी बैल आहेत. तर ग्रामस्थ आहेत, कशी काय ह्या वर्षीची तयारी कवठे बगाड यात्रेची चालली त्या संदर्भात थोडासा आपण आढावा घेऊ. तर मालक आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपला पहिला परिचय करून द्या आपल्या चॅनलला. नमस्कार, मी मयूर आनंदराव डेरे. कवठे बगाड यात्रेत आपलं स्वागत आहे. यंदा यावर्षी आमच्या भाऊकेला डेरे पाटील भाऊकेला गाडा पोचवायचा मान आहे, त्यासाठी आम्ही हा बैल आणलेला आहे. वर्षी कसं असतं ते थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा थोडंसं. आमच्यात 8 खुतं आहेत. बरं. कवठे गावात 8 भाऊके आहेत. 8 भाऊकेला दरवर्षी प्रत्येक भाऊकेला मान असतो हा गाडा पोचवण्यासाठी, कवट्यापासून विठ्ठलवाडीपर्यंत. बरं. आणि तिथून परत आणायचा, परत खुतेवारी आणतात. बरं. नमस्कार, मी महेंद्र जगताप, कवठे. यावर्षी कवठे गावची यात्रा 6, 7, 8 या 3 दिवशी आहे. 6 तारखेला पहिल्या देवाची हळद होते, संध्याकाळी बगाडाचा कौल लागतो. दुसऱ्या दिवशी भव्य बगाड निघते कवट्यावरून, संध्याकाळी शाही छबिना निघतो. दुसऱ्या दिवशी तमाशा. अशा प्रकारे आमची 3 दिवस यात्रा आहे. तर यंदा यात्रेचा मान, बगाड न्यायचा मान डेरे पाटील भाऊकीला आहे. बर. कशी काय आणि यात्रेचे कसं असते, आमचे 8 खुते आहेत. बर. आणि दरवर्षीप्रमाणे असे बदलत राहतात, क्रमाक्रमाने फिरत राहतात. यंदा बगाडात दांडी, बाहुली, मणी हे 3 बनवायचे आहेत. नवीन बनवलेले आहेत. नवीन बनवलेले यंदा. बरं. आता बैलांची तयारी कशा पद्धतीने करून घेतली तुम्ही ह्या वर्षी? आम्ही बैलांची तयारी बावधनची यात्रा झाल्यानंतर चालू करतो. बैलांना सराव सुरुवातीला फन्नी, रेझर ही करतो, परत नंतर पळण्याचा सराव देतो. यंदा लाकूड ओढलं नाही आम्ही, नंतर लाकूड ओढण्यात लाकूड ही आम्ही ओढतो. बरं. आता ही परंपरा साधारण किती वर्षापासून तुमच्या गावची परंपरा चालू आहे आणि ही तुम्ही चालू ठेवली आहे? ही परंपरा कवठेगावची 350 वर्षापूर्व परंपरा आहे. कवठेगावचं सामाजिक ऐक्य यातून एकच की लोक एकत्र आली पाहिजेत, सामाजिक ऐक्य, प्रेम जोपासना झाली पाहिजे, एकत्र गावाला पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही बगाड यात्रा सगळी साजरी करतो. कोणताही मतभेद नसतो, काही नसतंय. हा दृष्टिकोन आहे आमचा सर्वांचा. आता कवठे गावात बी चांगल्या पद्धतीची बैल नामांकित साधारण बैल किती असतात बैल? तर साधारण गावात बैल किती? सरासरी गावामध्ये बैल आत्ता चालू घडीला बैल 150 ते 200 आहेत. बरं. आता आपण बैल आणत असताना त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन तुम्ही करता, नेहमी बैल तयार चांगल्या पद्धतीने ठेवता, तर त्यांना राब दिला जातो आणि शेतीतली बी कामं बऱ्यापैकी तुम्ही करून घ्या. हो, शेतीतली कामं करतो. तर आता किती म्हणजे असं बैल आपण किती वेळ झोपतो बगाडात, किंवा कसा नंबर असतो, किंवा कोणाचा बैल कुणाबरोबर झोपला जातो, ती थोडंसं सांगा. का त्याचं काय मतभेद नाही? कसं असतं, मतभेद नसतो, काय नसतो. भावकी वाईज असतात. आमच्या टोटल 10 भावकी आहेत. त्याप्रमाणे आम्ही भावकीला ज्याप्रमाणे मान मिळेल. आता यंदा डेरे पाटील भावकीचा पहिला नंबर आहे, 2 नंबरला शंकर पाटील भावकीचा नंबर आहे, 3 नंबरला मधुकर हरिबाबू यांच्या भावकीचा आहे, 4 नंबरला नानासाहेब धोंडी, नानासाहेब पोळ यांच्या भावकीचा आहे, 4 नंबरला 3 नंबरला नानासाहेब पोळ यांच्या भावकीचा आहे, 4 नंबरला धोंडीपा परबती, 5 नंबरला नारायण फिरम, 6 नंबरला विठ्ठलवाडी आणि 7 नंबरला करपे कानडे ससानी यांचा नंबर आहे.
असा रोटेशन दरवर्षी फिरत राहतं ते. बर. आणि ज्या पद्धतीनं बैल बघून हा घातला जातो, म्हणजे असा कोणाला माग नाही बाबा ह्या बैलाची कपॅसिटी दुरी ओढण्याची असेल, बैल तयार आहे, दृष्टपुष्ट आहे, कामाचं आहे, तसं घातलं जातं. असं कोणाचा दुजाभाव केला जात नाही. बर. तर ह्या वर्षी बगाडाचं साहित्य तुम्ही सांगितलं, काय काय ह्या वर्षी नवीन बनवलंय ती थोडंसं सांगा. यंदा या वर्षी आम्ही कळक हे रविवार पेठ वाईमधून आलेले बरं. आहेत, शेडाचे कळक. ती साधारण कधी तोडतात? ते आम्ही दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी कळक तोडलो. बर. त्यानंतर आम्ही खांबल्यासाठी दांडीसाठी बाबळ आणायची होती, ती उडतरमधून आणलेली. बर. दांडी केलेली आहे आणि त्या बाबळीतून आम्हाला मणी आणि बाहुली ह्या दोन गोष्टी त्यात झाल्या. म्हणजे ह्या वर्षी 2-3 गोष्टी जेवढे बनवले नवीन आहेत. नवीन आहेत. बरं, आता बैल घेत असताना आपण बऱ्याच ठिकाणी जात असतो किंवा आपल्या पश्चिम सातारा भागात बगाड ही यात्रा चांगल्या पद्धतीनं साजरी केली जाते. व्याजवाडी असेल, कवटे असेल, पांडे असेल किंवा आपलं पसरणे असेल, ह्या गावातनं चांगल्या पद्धतीचं, आणि त्याच्यानंतर कवट्यामध्ये बी चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातो बगाड यात्रेचा. तर ही परंपरा टिकवण्यासाठी खिलार बैलची गरज कायम भासते किंवा पाळली जातात. तर आपल्याला आता बैल कुठून आणतो आपण किंवा कुठल्या बाजारावरनं बैल खरेदी करतो? जास्तीत जास्त आम्ही बैल कर्नाटकातून जास्त प्रमाणात आणले जातील. त्यानंतर आम्ही पुसेगावची यात्रा डिसेंबर महिन्यात असते, तिथे बैल बघितले जातात. अशा प्रकारे पुसेगाव, कर्नाटक आणि त्या आसपासच्या भागातून आम्ही सांगोला ह्या भागातून बैल आणले जातात. बरं, आता बैल नेहमी कशा पद्धतीनं लागतो आपल्या बगाड यात्रेसाठी? बैल नेहमी उंच, दष्टपुष्ट, बरं. तो कंटिन्यू चालणारा असावा, ताकद असावी, छाती बैलाची चांगली असावी, पाय चांगले असावेत, आणि पूर्ण बगाडासाठी नाही, शेती कामासाठी पण तो बैलाचा वापर केला जातो. बरं, आता तुमच्या गावात बरीच अशी बैल आहेत, त्यातनं तुमच्या माहितीनुसार की बाबा बैल ती होऊन गेली किंवा ती बैल अजूनही बगाडामध्ये चांगलं काम करतात, तुमच्या स्मरणात राहणारा क्षण बगाडातला, त्या बैलांना चांगल्या पद्धतीचं काम केलं तुमच्या कवटे बगाड यात्रेमध्ये, त्याशी 1-2-3 बैल आम्हाला बी सांगा की बाबा ती बैल अजूनही चांगलं काम करतात किंवा तुमच्या आजोबांच्या काळात किंवा वडिलांच्या काळात होऊन गेलेली बैल, त्यांना थोडासा आपण उजाळा देऊ आज. नाही, पण आमच्या आजोबांच्या काळापासून पूर्वपरंपरा बैल ही चांगली आहेत. त्यात नानासाहेब पोळ यांचा कौतुक, सावकार, नंतर दिनकर पाटील यांचा बदाम, परत नाना जाधव यांचा पण सावकार एक होता. आमचा स्वतःचा एक बंडे म्हणून बैल होता, तो पण नामांकित होता. असे भरपूर आहेत. परत ससानी यांचा हिरा होता. भरपूर अशी बरीच नाव घेण्यासारखी बैल आहेत. की यात्रा आली की कायम त्यांची आठवण किंवा त्यांची कायम लक्षात येतं की ही बैल त्या काळात होऊन गेलेली. बगाड्या ठरवण्याचा दिवस कोणता आहे आपल्या गावचा? तसं बघायला गेलं तर चैत्र कृष्ण पंचमीला आमच्या कवटेगावचं बगाड असतं, आणि बगाड आमचा आदल्या दिवशी रात्री 12 वाजता देवळात नाथसाहेबांच्या समोर आणि जोगेश्वरी आईच्या समोर कौल लागतो, आणि त्यातून जो बगाड्या नाथसाहेब कौल देतात तो बगाड्या तिथून सोनेश्वरला आंघोळीला जातो, आणि तिथून जे पाणी घेऊन येतो ते आल्यानंतर सर्व देवांना पाणी घातलं जातं, आणि तिथून येऊन बगाड्या हा मुक्काच्या देवळात थांबलेला असतो. सकाळी चैत्रकृष्ण पंचमीला सकाळी आमचा गाडा गावाच्या खालच्या चौकात तयार होतो, उभा राहतो, आणि तिथून पुढं ज्या आमच्या 8 भावक्या आहेत त्या 8 भावक्यात दरवर्षी प्रत्येक भावकीला जाताना मोकळा गाडा पोहोचवण्याचा मान असतो. तो मान मुक्काच्या देवळापर्यंत असतो, आणि तिथून परत राहिलेल्या 8 भावक्यांनी भरलेला गाडा हा गावात बैलांच्या साह्यानं ओढत आणलेला असतो. आता ह्यात बघायला गेलं तर प्रामुख्यानं सगळ्या 8 भावक्या प्रत्येक भावकीत नामांकित बैलजोड आहेत की त्यांनी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा अतिशय उत्तमरित्या अशी दष्टपुष्ट सांभाळलेली बैल, आणि त्यांनी गाडा ओढलेला. अशी नावं जर घ्यायची म्हणली तर मागाशी सांगितल्याप्रमाणे राजेंद्र बापू पोळ असतील तंटामुक्ती अध्यक्ष, विकास पाटील, नानासाहेब पोळ, बापू ससाने, असे बरेचशी नावं सांगण्यासारखी येतील की त्यांच्या घरी नामांकित बैल झाली की त्यांनी दुर्वीला पण चांगलं काम केलं, पुढं वांड्यात पण चांगली कामं केली, आणि कायम चांगल्या पद्धतीचा खिलारचा वारसा त्यांना जोपासलेला आहे. तर ह्या वर्षीचं नियोजन काय, रस्त्याची बदल किंवा वावरं वाढल्यात असं काही ह्या वर्षीचं नियोजन आहे का? नाही, असं नियोजन काय नाही. दरवेळेस जो ठरलेला मार्ग आपला आहे तोच आहे. फक्त ह्यावेळेस जर निसर्गानं चांगली साथ दिली योग्य प्रकारे तर जो मार्ग आहे तोच मार्ग 100% राहील. बरं, आता पाऊस पडून गेलाय, 2-3 दिवस झालं, वावरं बोलली आहेत, काय ह्या वर्षी वेळ होईल किंवा लवकर येईल गाडा, काय असं वाटतं? नाही, तर पाडव्या दिवशी जे पंचांग आम्हाला सांगण्यात येतं त्यानुसार, त्या शास्त्रानुसार किंवा संस्कृतीनुसारच आम्ही गाड्याची वेळ वगैरे ठरवलेली असते.
पंचांग सांगताना पाडव्या दिवशी जसं जे वेळ सांगितलेली आहे की सकाळी 7 वाजता गाडा हलवायचा गावातून मोकळा गाडा तिथं 10 वाजेपर्यंत पोहोचवायचा आणि ह्या वेळेचं टायमिंग जे काय सांगितलेलं आहे 12:30 पावणे 11 भरलेला गाडा हलवायचा त्या टायमिंगनुसार त्या वेळेनुसारच आमचा गाडा तिथून हलणार आणि ज्या मार्गानं जो मार्ग सांगितलेला आहे त्याच मार्गानं जाणार आणि येणार. एक बैल मालक आहेत आपल्यासोबत. तर हा बैल आपण कुठनं खरेदी केली होती, कुठल्या बाजारावरनं आणला होता? हां, नमस्कार. कवठे यात्रेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी महेंद्र जगताप कवठे. हा बैल आम्ही सागरगिरी गोसावी आणि वामनशेठ पुसेगाव यांच्यापासून हा बैल आणलेला आहे. ह्या बैलाला आणून 1 वर्ष झालं. हा बैल आम्ही 2 वर्षाचा बडी वाजताना आणलेला आहे. बरं. आणि ह्या बैलानं अतिशय बैल छातीला, पायाला, तळाला चांगला आहे. ह्या बैलानं अतिशय गेल्या वर्षी दुर्वीला अतिशय चांगलं काम केलेलं आहे. बरं, आता आपण सांगितलं बैलाचं काय काय बघितलं जातं, ते गुण बिन कसे आहेत ते थोडंसं सांगा आम्हाला. आमच्या दावणीला आजपर्यंत जी बैल आली ते न मारकी आहेत, म्हणजे दुसरीकडे मारतात पण दावणीवाले कोणालाही मारत नाहीत. अगदी आमची घरी लहान मुलगी असेल, आई असेल, वडील असेल, आम्ही नोकरीसाठी बाहेर असतो परंतु बैल सगळ्यांना पाणी बिणी पाजून देतो. हा महत्त्वाचा गुण आहे. बैल बघताना त्याचे पाय, छाती, वचिन अशा गोष्टी बघून बैल घेतलेल्या असतात. आता ह्या वर्षी आपण कुठं झोपणार आहे, कसं काय नंबर येणार आहे ह्या बैलाला? का नाही, गेल्यानंतर ठरतं? गेल्या वर्षी याला दुर्वीला झुकण्याचा मान मिळाला होता. आम्ही असं दरवर्षी चेंजेस केले जातो. बाबा गेल्या वर्षी आपल्याला मान मिळाला, यंदा दुसऱ्यांदा मिळायचं आहे. मग यावेळी यंदा चावरीला यंदा झुकण्याचा मान आहे यंदा. बरं, आता बैल आपला आवर्जून कुठला रचित चांगल्या पद्धतीचा खातो किंवा त्याला लय आवडतो? मकाची गणसा असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल? हां, आम्ही आता बगाड म्हणजे बगाडाची पूर्वजरी करत असताना आम्ही मकाचा बरडा, फलटणी पेंड, शेंगदाणा पेंड, तुमचा गव्हाचा भुसा अशा प्रकारचे आम्ही त्याला रतीब देत असतो. 1 महिना 2 महिने आधी चाललेलं असतं रतीब. आणि महत्त्वाचं म्हणजे बैल कंटिन्यू चालू असतो शेती कामासाठी. इकडे पुढे 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 मयूर माहिती दे. बस तिथंच राहू दे बाबा. माहिती दे मयूर. बरं, आता मालक आहेत त्यांच्याशी थोडंसं बैला संदर्भात माहिती घेऊ. तर अतिशय मोठ्या मापाचा देखणा सुंदर बैल आपल्या समोर आपण पाहतोय. तर साधारण कुठनं आणलाय बैल किंवा ह्याच्या अगोदर आपल्याकडे किती बैल झाली हे थोडंसं सांगा. हा बैल आपण महेंद्र शेठ जेंजुर्डे पुणे यांच्याकडून खरेदी केला आहे. त्यांनी पोळ्याला खालून कर्नाटकमधून आणलेला. तरी आमच्या आजोबा आमचे बैल असायची पहिली. परत आमचे उद्योगामुळे व्यवसायामुळे ते खंडित झाला, आजोबांपासून पडला. मग त्यानंतर आम्हाला बगाडामुळं आम्हाला हा बैलांचा नाद. आम्ही बगाडासाठी बैल आणतो. ही त्याची अशी देखूनपणा म्हणा, छाती, उंची हे बघूनच आम्ही ती बैल खरेदी करतो. बरं, आता बैलाचं आपल्या बगाडाला चालणारी बैल काही लोकांना गावठी आवडतात, काही लोकांना दिखणी आवडतात किंवा बैल प्रत्येकाची आवड वेगवेगळी बैलातनं किंवा खिलारमध्ये. तर आता तुम्हाला कसा आवडला बैल किंवा बाबा कसा पसंत केला थोडंसं सांगा. आम्हाला हा खिलारचा नाद आहे, खिलार बैलांचा. तरी आम्ही हा याचा शिंग, तोंड, नाक, चौक, छाती, पायाची ठेवण म्हणा, नक, खुरं हे बघूनच आम्ही ही बैल घेतो. जे चांगले असेल तेच आम्ही बैल आणतो. आणि जे करंट बनतो ना ज्या बैलांना, ते खिलार बैलांनाच करंट तो बगाडाला म्हणा किंवा कुठं बन ओढायचं म्हणा किंवा ताल देखूनपण हे खिलारशिवाय कुठल्या दुसऱ्या बैलाला आम्हाला तर आवड नाही दुसऱ्या बैलांना खिलारशिवाय. बरं, आता आपला बैल काय खातो आवर्जून? मकाची कणस, मका असेल, वैरण असेल किंवा रतीब काय त्याला? ह्याला आता सगळं गाजर, बीट, कंच किंवा शेंगदाणा पेंडे, फलटणी, मका बारडा आहे, बाटूक सगळं चालूच आहे ह्याला आता. आता त्याकडून कसरत काय करून घेतली का ह्या वर्षी? हो, केली की आम्ही ह्याला झोपलाला, आवताला झोपलाला, परत आपलं लाकूड वाढायला झोपलाला इथंच. तर 1 नंबर त्याला करंट म्हणा असा 1 नंबरच आहे.
बरं माझ्यावर नंबर होता दादांचा बैल मी नेमकं फिरला माझ्या दोरावर फिरला चालू इष्टानं आली का आली चांगली मी वरच्यावर पळत असतो आव्याकडे आव्या आनंद बघ हा आव्या खाली घे खाली चौकात जाऊ दे आता सध्या आपण मंदिराकडे आलोय कवटे गावच्या तर बगाडाचं साहित्य काय काय बनवायचं चाललंय ते आपण पाहू जराशी. ह्या झुकण्या केल्यात, जोटा आहे, खांब आहे. आता सध्या मणी बनवायचं काम चाललंय. इकडं आपण पाठीमागं पाहतोय कणा आहे आणि दांड्यावर काही मुलं बसल्यात आणि बुटं आहे. पलीकडच्या साईडला कळकं आहेत आणि मणी बनवायचा चालला आहे. बाहुली बनवायची चालली आहे, शिडाची बाहुली. तर अशा पद्धतीनं त्यांचं बगाड बनवायचं बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच आपण येऊ. तर सर्वांना यात्रेला उपस्थित राहायचं आणि ह्या वर्षीची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहात भरणार आहे. की असा बोजा ठेवलेला आहे कळकाला आणि आदल्या दिवशी छबिने दिवशी ते बगाड बनवायच्या आदल्या दिवशी हे सोडलं जातं आणि बगाड तयार केलं जातं. एक गाडी दिवशी बोला